आता 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया। सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर 70,000 रुपयांवरती पोहोचले। सोन्याच्या विक्रमी भाववाढीमुळे ऐन लग्न सराईत नागरिकांच्या खिशाला झळ बसणार असून आर्थिक गणित कोलमडणार आहे। सलगच्या सुट्ट्यांमुळे मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। कोकणात जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळते। माणगाव लोणेरे ते इंदापूर जवळ 15 ते 20 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून कोकणाकडे जाणारी वाहतूक मंदावली आहे। भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये भीषण पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त झालेत। पालिका हद्दीतील साकेगाव ग्रामपंचायत क्षेत्रात असलेल्या प्रभागात वर्ष उलटूनही थेंबर पाणी मिळत नसल्यानं नागरिक संतप्त झालेत। जलशुद्धीकरण केंद्राची थकबाकी आणि स्वतंत्र आरक्षण नसल्यानं नागरिकांना हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावं लागतं। पालखेड धरणातून मनमाड आणि येवला शहरासाठी पाण्याचं आवर्तन सोडण्यात आले। पाटाच्या माध्यमातून आज दोन्ही शहराच्या साठवणूक तलावात हे पाणी पोहोचले। त्यामुळे येत्या 10 ते 12 दिवसांसाठी तात्पुरत्या स्वरूपात नागरिकांना दिलासा मिळाला। आगामी निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा जळगावच्या नंद्रा इथल्या गावकऱ्यांनी दिला। गावाच्या मुख्य चौकात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदीसह मतदानावर बहिष्कार टाकण्याबाबत गावकऱ्यांनी फलक लावला। तर वारंवार पीक विमा मिळणार असल्याच्या घोषणा करून राजकारण करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला। नगर परिषदेकडून मागील आठवडाभरापासून दूषित आणि पिवळ्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा होत असल्यानं वाशिम शहरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे। ऐन उन्हाळ्याच्या काळात दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे आणि त्यामुळे नागरिकांना वेळेत शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी करण्यात येते। नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात आंब्याच्या दरात घट झाली आहे। ग्राहकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्यानं आंब्याच्या पेटीचे दर 500 रुपयांनी घसरले। नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात तुर्की, दक्षिण आफ्रिका, इराण यासह अन्य देशातून मोठ्या प्रमाणात सफरचंदाची आवक होते। विदेशातून येणाऱ्या सफरचंदाच्या 17 किलोच्या पेटीला जवळपास 3000चा दर मिळतो। कमी पर्जन्यमानामुळे धुळे जिल्ह्यातील विहिरींची पाणी पातळी घटली आणि त्यामुळे ग्रामीण भागात पाणी टंचाईचं सावट निर्माण झालं। विंचूर गावात मोठ्या प्रमाणात पाण्याची वणवा असल्यानं गावकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते। तर जिल्ह्यातील 66 गावांसाठी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या। पूर्व विदर्भात काँग्रेसला आणखी मोठा धक्का बसलाय। चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष तेली समाजाचे नेते प्रकाश देवतळे यांनी राजीनामा दिलाय। काँग्रेसमध्ये हुकुमशाही, परिवारवाद आणि दिक्षाहीन प्रदेश नेतृत्व असल्याचा आरोप त्यांनी केला। मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी माहिती न्यूज 18 लोकमतच्या सूत्रांनी दिली। या संदर्भात 9 एप्रिल रोजी होणाऱ्या गुढीपाडव्या मेळाव्यात राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करणार असून मनसे महायुतीचा प्रचार करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। नाशिकच्या जागेवरून महायुतीत तिढा निर्माण झालाय। खासदार हेमंत गोडसे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत तर मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। अशातच हेमंत गोडसेंनी ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। नाशिकच्या जागेवरून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। दरम्यान लवकरच माझं नाव जाहीर होईल असं खासदार हेमंत गोडसे म्हणाले। सातारा लोकसभेच्या रिंगणातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतली आहे। तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं। दरम्यान त्यानंतर आता सातारा दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी लोकसभेसाठी पुढील 2 ते 3 दिवसात साताऱ्याचा उमेदवार जाहीर केला जाईल अशी माहिती दिली आहे। उदयनराजे यांनी तुमच्याशी काही संपर्क केला आहे का या प्रश्नावर शरद पवार यांनी नाही असं उत्तर देत उदयनराजे यांच्या स्टाईलमध्ये कॉलर उडवून उदयनराजे यांना एका प्रकारे आव्हान दिल्याचं पाहायला मिळतं। मुरुडमध्ये शेकापचा निर्धार मेळावा पार पडला आणि या मेळाव्यात शेकापचे जयंत पाटील यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला। सुनील तटकरे म्हणजे अजित पवार यांची दुसरी बायको असल्याचं वादग्रस्त विधान यांनी केलं आणि यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता। आमचं सोडाच इथल्या लोकांनाही वाटत नाही सुनील तटकरे यांनी खासदार म्हणून राहावं। लोकांनीच ठरवलंय त्यांना खासदार होऊ द्यायचं नाही, त्यांना या निवडणुकीत पाडायचं अशा शब्दात रोहित पवारांनी सुनील तटकरेंवर निशाणा साधला। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत बोलताना आमच्याकडे 3 जागांचा प्रस्ताव आला होता, त्यानंतर कोणताही प्रस्ताव आला नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं। त्यांनी आघाडीत बिघाड केला हे आम्हाला दाखवायचं होतं असंही ते म्हणाले। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। शिर्डीची जागा मिळाली नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली। ईशान्य मुंबईची जागा आम्ही जिंकू शकलो असतो, मात्र 2 पक्ष आल्यामुळे आमची अडचण झाली असंही आठवले म्हणाले। जागा मिळाली नाही तरी केंद्रात कॅबिनेट आणि राज्यात मंत्रिपद मिळावं असंही ते म्हणाले।
अंबादास दानवे यांना धनुष्यबाणाकडून उमेदवारी मिळाली तर मी स्वतः उमेदवारी अर्ज भरायला जाणार असं वक्तव्य शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी केलं. बांगर यांच्या या वक्तव्यामुळे अंबादास दानवे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळते की काय अशा चर्चांना आता उधाण आलं. अंबादास दानवे नाराज असल्याचं चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केलं. अंबादास दानवे आणि मी निवडणुकीत हातात हात घालून प्रचार करणार असल्याचं खैरे म्हणाले. मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर खैरेंनी हे भाष्य केले. दरम्यान विरोधकांचा पराभव करणं हीच आमची भूमिका आहे असंही खैरे म्हणाले. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिमाचल प्रदेशातल्या मंडी इथून निवडणुकीच्या रिंगणात उतरली. भाजपकडून तिला उमेदवारी देण्यात आली असून मंडी इथे रोड शोमध्ये ती सहभागी झाली. दरम्यान मला हिरोईन समजू नका तर तुमची मुलगी बहीण समजा असं कंगनाने म्हटलंय. जर निवडणूक जिंकली तर लोकांची सेवा करण्यात कुठेही मागे पडणार नाही असंही कंगनाने स्पष्ट केलं. महिला बचत गटांनी महिलांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करावी तसंच मतदानातील महिलांचा टक्का वाढवण्यासाठी महिला बचत गटांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं. शिवसेनेचा उमेदवार प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचावा यासाठी शिवसेनेनं अद्ययावत प्रचार रथ तयार केला आहे. या रथाच्या माध्यमातून प्रत्येक उमेदवाराचा प्रचार करण्यात येणार आहे आणि या महायुती प्रचार रथाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. या रथासंदर्भात सगळीकडे माहिती दिली जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळी भागाचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ सदृश स्थितीचा तिसऱ्यांदा आढावा घेतला आहे. पाणी टंचाई निर्माण होऊ नये तसंच जनावरांनाही चारा पाणी कमी पडू देऊ नका अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या. संभाजीनगरमधील मराठा समाजाच्या बैठकीतल्या राड्यावर मनोज जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली. मराठा समाज मोठा असल्यामुळे भांडण झालं. अनेकांची निवडणूक लढवण्याची इच्छा असल्यामुळे वाद होणारच. मात्र एकदा उमेदवार ठरल्यावर सर्व वाद संपून जातील असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. त्याचबरोबर उद्या सगळ्यांच्या मताचा विचार करून निर्णय जाहीर करू असं देखील जरांगे पाटील म्हणाले. जालन्यातून स्वतः मनोज जरांगे पाटलांनी निवडणूक लढवावी असा एकमुखी ठराव जालन्यातील सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. जालन्यातल्या शीतल गार्डनमध्ये सकल मराठा समाजाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत शहरातील मराठा आंदोलक पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी जिल्ह्यात जर मराठा समाजाचा उमेदवार उभा केला तर त्याला सर्वांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. बी ज्योती किरण यांची अकोला मतदारसंघाच्या निवडणूक खर्च निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आणि या नियुक्तीनंतर बी ज्योती किरण यांनी अकोला नियोजन भवन इथे बैठक घेत निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला. निवडणूक आयोगाच्या निर्देश आणि सूचनांचा कुठेही भंग होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी असे निर्देश खर्च निरीक्षकांच्या वतीने देण्यात आले. प्रतापराव जाधव यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतरही संजय गायकवाड लोकसभा निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत. 4 एप्रिलनंतर भूमिका स्पष्ट करू असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं आहे. त्यामुळे महायुतीच्या निर्णयाविरोधात जाऊन संजय गायकवाड बंद करण्याची शक्यता आहे. संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या समन्वयकांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीत राडा झाल्याचं समोर आलंय. केवळ पुरुषच नव्हे तर महिला आंदोलकही एकमेकांना भिडल्या. या बैठकीत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडून काही लोक पैसे घेऊन आले असा आरोप मराठा समन्वयकांनी केला. वसंत मोरेंनी मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. पुणे लोकसभेच्या जागेवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. वसंत मोरे पुणे लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत. दरम्यान आमच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली. 2 तारखेच्या आत महत्त्वाची घोषणा करणार असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. तर आमच्यामधील चर्चेचे परिणाम भविष्यात दिसतील असं देखील वसंत मोरे म्हणाले. छगन भुजबळांच्या विरोधात नाशिकमध्ये मराठा समाज एकवटलेला पाहायला मिळतोय. भुजबळांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच मराठा समाजाला त्यांना असणारा विरोध वाढलाय आणि त्यांच्यातच मतदारसंघात भुजबळांना गावबंदीचे होर्डिंग लावण्यात आले. त्यावर भुजबळांना मतदान करू नका असा आशय आहे. सातारा शरद पवारांनी निवडणूक लढावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येते. शरद पवारांनी साताऱ्याचं नेतृत्व करावं अशी मागणी साताऱ्यात कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत करण्यात आली आहे. कोल्हापुरात भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच पहिल्याच दिवशी संजय मंडलिक यांना कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. भाजप कार्यालयात जाताच कार्यकर्ते मंडलिकांवर भडकलेले पाहायला मिळाले. गेल्या 5 वर्षात एकही फोन उचलला नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी मंडलिकांवर केला. श्रीनिवास पाटलांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती न्यूज 18 लोकमतल्या सूत्रांनी दिली आहे. तब्येत बरी नसल्यानं निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती आहे. तर शरद पवारांकडून साताऱ्याच्या जागेसाठी चाचपणी सुरू आहे. त्यामुळे आता शरद पवार साताऱ्यातून कोणाला संधी देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. कोल्हापूरमध्ये राजकीय वातावरण तापले. धैर्यशील मानेंना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजप नाराज असल्याची चर्चा आहे. तर यापुढे काँग्रेसचं गुणगान चालणार नाही असा इशारा सोशल मीडियावर स्टेटस ठेवत भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिला. नवनीत राणांना कोंडीत पकडण्यासाठी आमदार बच्चू कडूंनी मोठी खेळी केली. सूत्रांच्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते दिनेश बुब आज प्रहार पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यानंतर दिनेश बुब हे प्रहार पक्षाकडून अमरावती लोकसभा निवडणूक लढवणार अशी माहिती देखील मिळते.
ब्रह्मदेव आला तरी नवनीत राणा विजयी होणार नाही असा थेट इशारा बच्चू कडू यांनी नवनीत राणांना दिला. त्यामुळे बच्चू कडू विरुद्ध नवनीत राणा हा संघर्ष अमरावतीसह महायुतीत देखील पाहायला मिळतोय. नवनीत राणा यांच्या पोस्टरवर राज ठाकरेंचा फोटो बघायला मिळाला. राज ठाकरे अद्याप महायुतीमध्ये नसतानाही राणांच्या पोस्टरवर राज ठाकरेंचा फोटो आहे. तर दुसरीकडे आमदार बच्चू कडू हे महायुतीचे घटक पक्ष असूनही त्यांचा मात्र पोस्टरवर फोटो नाही. नवनीत राणांच्या पोस्टरवर माझा फोटो छापावा अशा लहान बुद्धीचा मेन आहे आणि मी लोकांच्या मनात घर केलंय, त्यामुळे अशा फोटोवर लक्ष देत नाही असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलंय. महाविकास आघाडीची महत्त्वाची पत्रकार परिषद 3 एप्रिलला होणार आहे आणि या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, संजय राऊत असे महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. धुळे शहरासह परिसरामध्ये ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे ऐन मार्च महिन्यात मे हिटचा तडाखा सोसणाऱ्या धुळेकरांना काही अंशी दिलासा मिळाला. धुळे शहरासह परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. दरम्यान अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे बाजारपेठेत चांगलाच गोंधळ उडाला. जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळे उन्हाच्या कडाक्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र हाती आलेलं पीक तसंच शेतात साठवून ठेवलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मालेगाव शहर परिसरासह ग्रामीण भागात उन्हानं हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला. काही भागांमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आणि त्यामुळे 40 अंशांवर असलेला पारा 28 अंशांवर आला. वाशिम जिल्ह्यात 2.25 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. कारंजा दारवा मार्गावरील सोमठाणा चेकपोस्टवर पोलिसांनी ही कारवाई केली. एका कार चालकाकडून ही रक्कम जप्त करण्यात आली असून या कारवाईत जप्त करण्यात आलेली रक्कम कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली. उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात SST कॉलेजमधील 12 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. SST कॉलेजमधील प्रवेशासाठी बनावट स्थलांतर प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी मुंबई विद्यापीठाने ही कारवाई केली.